हे बघा, आता ज्या घटना घडामोडी घडतायत, ओबीसीच्या बाजूनं ना सत्ताधारी बोलायला तयार आहेत, ना विरोधक बोलायला तयार आहेत, ना आमदार बोलायला तयार आहेत, ना खासदार बोलायला तयार आहेत. महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनामध्ये 2 आमदारांनी मला कुठेतरी प्रश्न उपस्थित करण्यासंदर्भात एक पत्र दिलेलं होतं, पण तेही प्रश्न अजेंड्यावर आले नाही. मग महाराष्ट्राच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातल्या 60% ओबीसीच्या प्रश्नावर एकही लक्षवेधी येणार नसेल, एकही प्रश्न मांडला जाणार नसेल, त्यांच्या आरक्षणासंदर्भात बोललं जाणार नसेल, त्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नावर बोललं जाणार नसेल, तर महाराष्ट्रातल्या 60% ओबीसीनी नक्की करायचं काय? त्यामुळं कधी काळी ओबीसी हा भाजपचा डीएनए आहे म्हणून भाजपनं ओबीसीची मतं घेतली. इथल्या सत्तेचा राजमार्ग हा ओबीसीच्या तांड्यावरून, वाड्यावरून, वस्त्यावरून, पाड्यावरून, बलुत्या आलुत्यांच्या वेगवेगळ्या गल्ल्यामधून जात असेल आणि ते जर आमच्या प्रश्नावर काम करणार असतील, ते कुणाला घाबरून इथले आमदार खासदार जर ओबीसीच्या प्रश्नावर बोलणार नसतील, तर इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी स्वतःच्या प्रश्नावरती काम करतील. कशा पद्धतीने करेल? तुमचं काय धोरण, भूमिका काय असणार आहे? बघा, आमची भूमिका तर अशी आहे, या महाराष्ट्रामध्ये आमचं कुणीच नाही, या निष्कर्षाप्रत आम्ही पोहोचलेलो आहोत. त्यामुळं इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्हाला ओबीसीचा क्राऊड डोळ्यासमोर ठेवून काही निर्णय घ्यावे लागतील. काय निर्णय घेणार? निर्णय काय? ओबीसी जनता पार्टी असेल महाराष्ट्रामध्ये, ती पुढे येईल, ओबीसीच्या प्रश्नावर काम करेल आणि आमचा जैविक बंधुभाव म्हणून एससी एसटी बांधवांना आव्हान करेल. आमच्या एससी बांधवांमध्ये जी काही भांडणं लागलेली आहेत, अरे तुमचं आरक्षण या भाजपनं, इथल्या सत्ताधाऱ्यांनी, इथल्या कारखानदारांनी कधीच लोण्याचा गोळा घेऊन गेलेत. तुम्ही जे भांडताय ते बुडीत निघालेल्या बँकेच्या चेकसाठी भांडताय. आता भाजपचा डीएनए ओबीसी नाही, भाजपचा डीएनए प्रसाद लाड आहे. कशावर? त्या प्रसाद लाडच्या खाजगी कंपन्यांना महाराष्ट्राच्या 1 लाख नोकऱ्या त्या प्रसाद लाडाच्या कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन 1 लाख पोरांना 25,000पासून 1.25 लाखापर्यंत पगार देत आहे. मग जर नोकऱ्या जर प्रसाद लाडच्या कंपन्या चालवत असतील, तर भाजपचा डीएनए प्रसाद लाड ओबीसीच्या तरुणांच्या प्रश्नावरती, ओबीसीच्या आरक्षणाच्या प्रश्नावरती जर इथं कोण बोलत नसेल, तर फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी जनता पार्टी मोठ्या ताकदीनं काम करेल. लक्ष्मण हाके सातत्यानं राष्ट्रवादीवर एकतर्फी टीका करतायत. मुख्यमंत्र्यांना कधी जाब विचारला करायला लक्ष्मण? आम्ही आता कुणाबद्दल बोललो मी? आता मी तेच बोलतोय ना. गोपीनाथरावजी मुंडे म्हणायचे माधव म, आताची भाजपा म्हणते कारखानदार म, आताची भाजपा म्हणते शिंदे ठाकरे, काय नुसतं फोडाफोडी. आता भाजपचं नाव फोडाफोडी पार्टी ठेवा, त्यांना कुणाचं काही पडलेलं नाही. तुमचा व्यवसाय वाढवायचा आहे? मग आजच पुणे लोकल सोबत जोडा तुमचा ब्रँड थेट ग्राहकांपर्यंत रील्स आणि पोस्टच्या माध्यमातून. पुणे लोकल, तुमचा विश्वासू डिजिटल पार्टनर.